आज मी नाश्त्यामध्ये खमंग खुसखुशीत नाचणीचे थालीपीठ बनवत आहे. भरड धान्याच्या प्रकारामध्ये नाचणी धान्य मोडले जाते. नाचणी खाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. नाचणीमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे नाचणी पचनासाठी देखील हलकी आहे. वाढत्या मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील नाचणी अतिशय फायदेशीर आहे. घरातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत नाचणी खाणे अतिशय फायदेशीर आहे. तर आज आपण नाचणीचे छान मऊ लुसलुशीत खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे आहेत तेच आपण बघणार आहोत. नाचणीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात पहिला इथे मी वाटण तयार करून घेत आहे. यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक छोटा आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. पाव चमचा यामध्ये मी ओवा घातला आहे. थोडी कोथिंबीर घालून पाणी न घालताच हे वाटण मी तयार करून घेत आहे. पाणी न घालताच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण मी तयार केलेलं आहे. वाटण आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे. यानंतर 1 वाटी भरून नाचणीचे पीठ घेतलेलं आहे. नाचणी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील दळून घेऊ शकता. इथे बरोबर 1 वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर पाव वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीच्या थालीपीठाला छान खमंग आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी यामध्ये 2 चमचे भरून इथे मी बेसन पीठ घेत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरं कोणत्याही पिठाचा वापर न करता फक्त नाचणीच्या पिठापासून देखील हे थालीपीठ बनवू शकता. यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हातानेच आपल्याला हे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. एकदा का पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे. तुम्ही हे थालीपीठ फक्त नाश्त्यासाठीच नाही तर मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. नाचणीचे थालीपीठ आणखीन पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे. इथे किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे, बीट घेतलं आहे, कोथिंबीर घेतलं आहे आणि यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे. या भाज्यांसोबत तुम्ही यामध्ये पालेभाज्यांचा देखील समावेश करू शकता. नाचणीमध्ये उत्कृष्ट प्रमाणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असल्यामुळे मुलांची वाढ देखील चांगली होते. शिवाय नाचणीमध्ये लोहाचं प्रमाण देखील चांगलं आहे, त्यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढते. नाचणीचे हे पौष्टिक थालीपीठ बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात हे थालीपीठ बनवून तयार होते. सर्व भाज्या मी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. अगदी बेसिक मसाले घालून छान खुसखुशीत आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. इथे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे. एक छोटा चमचा यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे, कारण आपण वाटणामध्ये तिखटाची हिरवी मिरची घातली आहे. लाल तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये 1 टीस्पून इतकं लाल तिखट घालू शकता. पावडर मसाले घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालून छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. इथे थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे. छान मऊसूद असं आपलं हे पीठ मळलं गेलं आहे. थालीपीठ थापण्यासाठी इथे मी ओला सुती कपडा घेतलेला आहे आणि तो पोळपाटावर ठेवलेला आहे. पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचं आहे. मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि थालीपीठ मध्यम जाडीचंच थापायचं आहे. थालीपीठ जास्त जाडही ठेवू नये किंवा अगदी पातळही थापू नये. बोटाने हलका दाब देत देत एकसारख्या आकारामध्ये आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापताना आपल्याला बोटांना थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं पुढे सरकवत न्यायचं आहे. इथे मी मध्यम आकाराचे थालीपीठ थापून घेतलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने ना थालीपीठावर छिद्र करून घ्यायचे आहेत. इथे आपला हा पहिला थालीपीठ थापून झालेला आहे. थालीपीठ आता शेकून घ्यायचं आहे. तवा छान गरम करून घेतलेला आहे. यावर आपल्याला तूप सोडायचं आहे. आता यावर लगेचच मी थालीपीठ घालणार आहे. कापडासहितच आपल्याला थालीपीठ उचलून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ तव्यावर सोडायचं आहे. थालीपीठ तव्यावर घातल्यानंतर लगेचच यावर आपल्याला तूप सोडायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच थालीपीठ व्यवस्थित मी शेकून घेणार आहे. यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि एका बाजूने ना 2 ते 3 मिनिटात छान थालीपीठ शेकवायचं आहे. एका बाजूने आपण थालीपीठ व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे. आता थालीपीठाची जी वरची बाजू आहे ती आपल्याला शेकून घ्यायची आहे. त्याआधी यावर आपल्याला तूप सोडायचं आहे. दुसरी बाजू शेकताना आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवताच आपण दुसरी बाजूही शेकून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला 2 ते 3 मिनिटं थालीपीठ व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे.
दोन्ही बाजूने मस्त खमंग असं आपलं हे नाचणीचं थालीपीठ शेकून झालेलं आहे. भाजून घेतलेलं थालीपीठ आता आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरं थालीपीठ देखील थापून घेणार आहे. थालीपीठ थापण्याआधी मी सुती कापडावर थोडे सफेद तीळ पसरून घेतले आहे. त्यानंतर यावर पिठाचा गोळा ठेवलेला आहे आणि आता आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण जे थालीपीठाचे मिश्रण तयार केले आहे त्याच वेळेला तुम्ही 1 चमचा भरून सफेद तीळ घालू शकता. मी सफेद तीळ अशा पद्धतीने या थालीपीठावर घालत आहे, त्यामुळे आपले हे थालीपीठ दिसायला देखील छान दिसतात. शिवाय आपल्या सर्वांनाच माहिती आहे सफेद तीळ खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. हा दुसरा थालीपीठ देखील माझा थापून झालेला आहे. आता तव्यावर पुन्हा एकदा मी तूप सोडले आहे आणि यावर आता आपल्याला थालीपीठ घालायचं आहे. थालीपीठ घालताना अगदी अलगद थालीपीठ तव्यावर सोडायचं आहे आणि वरचं कापड अगदी अलगद उचलून घ्यायचं आहे. यानंतर लगेचच आपल्याला बाजूने तूप सोडायचं आहे आणि जे आपण छिद्र तयार केलं आहे त्यामध्ये देखील आपल्याला तूप घालायचं आहे. यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि 3 मिनिटं छान एका बाजूने शेकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपण थालीपीठ शेकून घेतलेलं आहे. झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता थालीपीठ किती सुंदर दिसत आहे. आपण यावर जे सफेद तीळ घातले आहे ना त्यामुळे थालीपीठ दिसायला आणखी छान दिसत आहे आणि तितकेच ते हेल्दी देखील आहेत. थालीपीठाचं एक बाजू शेकून झाल्यानंतर आता वरची बाजू आपण शेकून घेणार आहोत. झाकण न ठेवताच आपण दुसरी बाजू देखील व्यवस्थित 3 मिनिटासाठी शेकून घ्यायची आहे. नाचणीच्या रंगामुळे ना थालीपीठ व्यवस्थित शेकलं आहे की नाही हे आपल्याला समजून येत नाही, म्हणून असं उलथण्याने ना व्यवस्थित दाब देऊन आपल्याला थालीपीठ शेकवून घ्यायचं आहे. आता दुसरं थालीपीठ देखील आपल्याला छान दोन्ही बाजूनी शेकून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे थालीपीठ शेकवून घ्यायचे आहे. मी घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण 5 मध्यम आकाराचे थालीपीठ माझ्या इथे तयार झालेले आहेत. भरपूर भाज्या घालून खमंग, खुसखुशीत, पौष्टिक आणि मऊसूद असे हे नाचणीचे थालीपीठ बनवले आहेत. लहान मुलांचा शाळेचा डब्बा असो किंवा मोठ्यांचा ऑफिसचा डब्बा किंवा जेवणामध्ये तुम्ही हे नाचणीचे खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक थालीपीठ बनवू शकता. तुम्हाला माझी आजची ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी शेअर देखील करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.